सुस्वागतम प्रेक्षकांनो. तर आजच्या भागामध्ये आता इकडं मंजू स्वयंपाकघरामध्ये काम आवरत असते आणि तिथे आर्यन येतो आणि आर्यन आल्यावरती आता तो म्हणत असतो की काय करताय मंजू मॅडम. तर मंजू म्हणते काही नाही, स्वयंपाक बनवते. काय झालं? तर आता आर्यन म्हणतो की हे बघा मंजू मॅडम, तुम्हाला एक बोलू का मी? हो, तुम्हाला मदत करू का मी काहीतरी स्वयंपाकाला? कारण की लग्न झाल्यावरती तुम्ही ड्युटी बघताल की घरात स्वयंपाक करतात. मला आत्ताच तुम्ही जर शिकवलं ना तर मला जड जाणार नाही ना पुढे, त्यामुळं. तर मंजू म्हणते काही गरज नाही, नको. तर आता लगेच आर्यन म्हणतो की आपण डेटवर कुठे जायचं हो? पहिल्यांदा आपण डेटवर जाऊयात कुठंतरी मस्त. तर आता मंजू म्हणते हे बघ, अजून आपलं लग्न ठरलेलं नाही आहे आणि जेव्हा घरातले ठरवतील सगळं काही, मोठी माणसं घरातली, तेव्हा बघूयात. तेवढ्या तिथे आता काका येतात आणि ते म्हणतात काय चाललंय तुमचंवालं? आणि काय रे पोरड्या, काय चाललंय तुझं इथं? तर आता लगेच तो म्हणतो की काही नाही, आता आमचं लग्न होणार आहे ना, त्यामुळे थोडीशी मदत करायला आलो होतो मी मंजूला. तर ते म्हणतात काय मदत करायला? काही गरज नाही आहे. माणसाची कामं माणसांनी करा, बायांची कामं बायांनी. चल बाहेर माझ्यासोबत. आणि त्याला बाहेर घेऊन जातात. मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणतात. इकडे बाहेर आल्यावरती आता ते काका म्हणतात की हे बघ, मला तुझ्या वडिलांशी बोलायचं आहे, माझ्याजवळ फोन लावून दे बरं. तर आता लगेच तो म्हणतो की हे बघा, ते आता कामात असतील सध्या, मी तुम्हाला नंतर कधीतरी फोन लावून देईल ना, मी त्यांना फोन करून सांगतो माझ्यासाठी वेळ काढा म्हणून, मग ते वेळ काढतील, मग तुम्हाला फोन लावून देतो. त्याचं का ते काका म्हणतात ठीक आहे मग, पण लवकरात लवकर कळव मला. तर आता लगेच म्हणतो की हो सांगतो मी तुम्हाला, असं म्हणतो. आणि आता काका तिथून जातात. तर आर्यन म्हणतो आता काय करू मी, माझी तर खूप चिडचिड होते, मला तर खूप राग येतोय, हे सगळं काय चाललंय ना काय माहिती. तर आता सत्या रूममध्ये येतो. तिथे मंजू एकटीच हसत आणि विचार करत बसलेली असते. सत्या म्हणतो की काय झालं वाघमारे मॅडम तुम्हाला एकटीला हसायला, काय आठवतंय तुम्हाला? तर असं मंजू म्हणते सत्या एक बोलू का तुला, खरंच मला खूप आठवतंय, तू माझ्यासोबत जी वेळ घातली ना ती खरंच ही नाही. आणि आता लगेच सत्या म्हणतो काही गुड न्यूज आहे का तुमच्याकडं, का एवढं हसताय? तर असं मंजू म्हणते की हो आहे ना काहीतरी गुड न्यूज. तर आता सत्या म्हणतो काय झालंय वाघमारे? अहो काही गुड न्यूज म्हणजे बाळ कुणी येणार तर नाही ना आपल्या घरी बाळ? तर आता लगेच मंजू म्हणते अहो अरे काय बोलते सत्या, असं जर असलं ना तर मी सगळ्यांना सांगेल, सगळे काय विचार करतील माझ्याबद्दल. मग लगेच सत्या म्हणतो हो ना, काय विचार करतील तरी, त्यांना म्हणायचं सत्याचं सतुडं माझ्या पोटात वाढत आहे म्हणून. तर आता लगेच म्हणतात की कसं म्हणायचं, तू जिवंत आहे त्यांना माहिती आहे का, काय सांगायचं मग? तर सत्या म्हणतो की हो ते पण आहे वाघमारे, मग काय करायचं? तर मंजूमध्ये तसं काही नाही आहे. सत्या अरे तुला दुसरंच काहीतरी म्हणत होते मी. तर सत्या म्हणतो वाघमारे मी एक बोलू का? हो तो आर्यन आहे ना, मला खरंच काहीतरी त्याचं लपवतोय असं वाटतंय. कारण की त्याला फोन लावून दे म्हणलं, फोन लावून देत नाही आहे तो. आणि नक्कीच एखादा बाप एका पोरासाठी वेळ तर काढू शकतो ना, मग याच्यासाठी असा बाप वेळ कसा काढत नसेल, असं म्हणत असतात. तर मंजू म्हणते हो ना, आपल्याला शोधूनच काढावं लागणार हे सगळं काही, असं म्हणत असते. आणि आता सत्या आणि मंजू दोघे एकत्र येतात, दोघे एकमेकाजवळ जातात. तर आता मंजू म्हणते सत्या खरंच माझ्यासाठी काल दिलेलं सरप्राईज मला खूप आवडलं, खूप आपण दोघांनी एकत्र वेळ घातला, मला खूप आवडलं हे सगळं. पण आता मला हे याचा खूप राग आला या गोष्टीचा, तू त्या बाईकडे चिंतात जायचं, चिंता माझ्याकडे यायचा आणि मला या गोष्टीचा राग आलता, चिंता तिच्याकडे कशाला जायचं रे तू? तर आता सत्या म्हणतो हो वाघमारे, ती माझ्यावर नाही प्रेम करत, ती कोणावर करते, हनुमंतराव सुर्वेवर प्रेम करते, मी सत्यावर नाही करत ती. तर आता लगेच म्हणते की हो पण मला खूप इतका राग यायचा ना, तिचा गळा दाबावा असं वाटत होतं, तुला माहिती का सत्या? सत्या म्हणतो वाघमारे कशाला काळजी करताय, मी तुमचाच आहे, हा सत्या हा फक्त वाघमाऱ्यांचा आहे, असं म्हणत असतो. तर मंजू म्हणते हो ना, फक्त माझाच आहे मग तू, असं म्हणते. तर आता इकडं जो आर्यन आहे तो रूममध्ये येतो आणि रूममध्ये आल्यावरती ते ती जी ही बसली असते आत्या, तिला म्हणतो की हे सगळं तुझ्यामुळं होतं या, कशाला उगाच हे करते ग, आता ते ना मला काहीतरी करावं लागेल. काका आहे ना, हे खरंच आहे, म्हाताऱ्याचं काय करावं या म्हाताऱ्याचं मलाच कळत नाही आहे. ती आता म्हणते की हे बघ तू काही त्या म्हाताऱ्याला बोलू नको, म्हातारा म्हातारा काय म्हणतो रे, अरे माझे होणारे मिस्टर आहेत ते, आणि म्हातारा म्हातारा म्हणू नको. तुला माहिती का आमची कालची जी कशी झाली डेट, खूप छान रोमॅन्टिक रात, गुड नाईट झाली आमची. तर म्हणतो की मला काही इंटरेस्ट नाही आहे तुमच्या ते ऐकण्याला, तू मला सांगू पण नकोस, असं म्हणतो. तर इकडं मम्मी साहेब विचार करत असतात, अगं सपने तुला माहिती का, आता माझं खरंच खूप मोठं काम होणार आहे, अशी मोठी विकेट पडणार आहे, मी मग इथं नसतेच राहत, असं बोलत असतात. तर सध्या इकडं मंजू मागे लागत लागत बाहेर येतो पळत. आणि मंजू मागे पळत आल्यावरती आता तिथे मंजू तिचं काम आवरत असते, तेवढ्यात सत्य तिच्या मध्ये मध्ये जातो आणि तेवढ्यात मंजूकडून आता ते पिठाचा डबा सटकतो आणि सत्याच्या अंगावर सगळं पीठ सांडतं. सगळा सत्या पिठाने भरतो. आता सत्या पिठाने भरलं, मंजू हसत असते. तेवढ्यात सगळेजण तिथे येतात आणि म्हणतात काय झालं काका तुम्हाला, काय झालं विचारतात. तर आता लगेच जे काका आहेत ते ओरडतात,
"अगं पुरी, तुझ्या 2 शब्दाचं कौतुक नाही केलं तर लगेच लाडवली का तू?" असं मंजूला बोलतात. तर चला बघूया पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.